कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। असं आहे की दिशा सालेन हे प्रकरण आजचं आहे का? गेल्या 5 ते 6 वर्षापूर्वीचे हे प्रकरण आहे। या प्रकरणाची CID चौकशी झाली, या प्रकरणाची SIT चौकशी झाली, हे प्रकरण कोर्टामध्ये आहे। हे प्रकरण अंतिम निर्णयाप्रत आले असताना अचानकपणे हे प्रकरण पुढं हे जाणीवपूर्वक अधिवेशनामध्ये काढण्याचं काम करून जनतेचा मूळ प्रश्नांपासून हे नजर भरकटवणं, लक्ष भरकटवणं, लक्ष दुसरीकडे खेचणं आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करणं, त्यातून हे प्रकरण पुढं आलं आहे। यापेक्षा याला काही महत्त्व नाही। कसं आहे की सरकारच्याकडे खूप मोठं बहुमत आहे आणि बहुमत असल्यानंतर सरकारनं विरोधकांचा योग्य तो मान सन्मान करावा लागतो आणि म्हणून विरोधी पक्षनेता हा सुद्धा एक घटनात्मक पद आहे आणि म्हणून त्या पदाची नेमणूक ही सरकारकडून वेळेवर झाली असती तर अधिक चांगलं झालं असतं। पण तरीसुद्धा मला असं वाटतं देर है दुरुस्त है, लवकरच ते घोषणा करतील अशी अपेक्षा आहे।